शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं नंदवाळ इथं संघर्ष समितीच्या वतीनं पायी दिंडी काढण्यात आली। माजी खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली। विठ्ठल नामाचा गजर करत आंदोलकांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी साकडं घातलं। आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर शक्तिपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीच्या वतीनं नंदवाळ इथं पायी दिंडी काढण्यात आली। माजी खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि आंदोलक सहभागी झाले होते। यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच शक्तिपीठ महामार्ग विरोधी फलक हातात घेऊन आंदोलकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला। विठू नामाचा गजर करत नंदवाळ इथं पोहोचल्यानंतर श्री विठ्ठलाच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलानं सुबुद्धी द्यावी आणि शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा अशी प्रार्थना करत विठ्ठलाच्या चरणी साकडं घालण्यात आलं। या दिंडीत बबन रानगे, अजित पवार, जीवन पाटील, हिंदूराव चौगुले, सागर धुंदरे, RY पाटील, सदाशिव चरापले यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी घातलेलं हे साकडं आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष वेधून घेणारं ठरलंय।